हॅलो फ्रेंड्स, मी संजना आज तुम्हाला शिंपल्या घालून लाल माठाचं आंबट करून दाखवणार आहे। ही एक कारवार स्टाईल रेसिपी आहे। साहित्य बघून घेऊया। इथे एक चुडी लाल माठ धुवून व्यवस्थित चिरून घेतलेला आहे। शिंपल्या इथे फोडून घेतलेल्या आहेत। अर्धी वाटी ओलं खोबरं, कांदा बारीक चिरून, टोमॅटो बारीक चिरून, हळद, तिखट, धनिया पावडर, मिरी, मीठ, इथे थोडीशी मोहरी आणि मेथी भाजून घेतलेली आहे तव्यावर, आलं आणि लसूण। सर्वात आधी मसाला रेडी करून घेऊया। त्यासाठी अर्धी वाटी ओलं खोबरं, पाव टीस्पून हळद, 2 टीस्पून तिखट, 1 टीस्पून धनिया पावडर, पाव टीस्पून काळी मिरी, 4-5 लसूण आणि आल्याचे तुकडे, पाव टीस्पून तव्यावर भाजून घेतलेली मोहरी आणि मेथी। थोडं पाणी घालून ह्याची पेस्ट रेडी करून घ्यायची आहे। मसाला वाटून रेडी झालेला आहे। एका कढईमध्ये आता आपण फोडलेल्या शिंपल्या घालायच्या आहेत। त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा, एक बारीक चिरलेला टोमॅटो, थोडंसं चिमूटभर मीठ घालायचं, अगदी थोडंसं पाणी घालायचं। मिक्स करून घेऊया। मीडियम फ्लेमवर शिजू देऊया। उकळी आलेली आहे। आता आपण ह्याच्यामध्ये चिरलेला लाल माठ घालायचा। व्यवस्थित मिक्स करून आता यामध्ये आपण जो वाटण मसाला रेडी केलाय तो घालायचा आहे। थोडंसं मिक्सर मधलं पाणी घालून घेऊया। चवीपुरतं मीठ, सगळं व्यवस्थित मिक्स करूया। सगळं व्यवस्थित मिक्स केलेलं आहे। आता झाकण ठेवून ह्याला छान शिजू देऊया 5 मिनिटं। 5 मिनिटं झालेली आहेत। ओपन करून बघूया। अगदी छान शिजलेला आहे भाजी आणि शिंपल्या व्यवस्थित। आता फ्लेम ऑफ करते आणि सर्व करून दाखवते। कारवारी स्टाईल मध्ये शिंपल्या घालून लाल माठाचं आंबट रेडी झालेलं आहे। अगदी सिंपल आणि सोपी रेसिपी आहे। हे भाताबरोबर किंवा पेजेबरोबर खाल्लं जातं, तर तुम्ही हे नक्की ट्राय करून बघा। आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि जे नवीन पाहणारे आहेत त्यांनी सबस्क्राइब करायला विसरू नका।